चंदू चव्हाण 36 राष्ट्रीय रायफल्सचे चुकून एरोसी पार करून पाकव्याप्त काश्मीरामध्ये गेले आणि या बातमीने त्यांच्या आजीचा धुळ्यामध्ये मृत्यू झाला। मात्र चंदू परत आल्याशिवाय आजीच्या अस्थींचं विसर्जन करणार नाही असा आक्रमक पवित्रा चंदूच्या कुटुंबियांनी घेतलाय। सर्जिकल ऑपरेशन नंतर रात्रीच्या वेळेला एलओसी वरती गस्तीला असताना जवान चंदू चुकून एलओसी पार पाकव्याप्त काश्मीरामध्ये गेला। मात्र पाकिस्तानने नेहमीप्रमाणे उलट्या बोंबा मारणं सुरूच ठेवलं असून आता चंदू पाकिस्तानात नाही असा दावा केलाय। जर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र खाते जवान चंदू चव्हाणच्या सुटकेचे देखील आटोकाट प्रयत्न करत आहे। मात्र आक्रमक पवित्रा आता कुटुंबियांनी घेतलेला आहे। जी आमची आजी एक्सपायर झाली आहे त्यांचा जो अस्थि विसर्जनाचं करणार होतो, पण जोपर्यंत चंदू येणार नाही तोपर्यंत आम्ही अस्थि विसर्जन न करण्याचा निर्णय पूर्ण गावाने आणि पूर्ण कुटुंबाने घेतलेला आहे। आणि आमचा भाऊ लवकरात लवकर यावा यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलायला हवं हीच आमची इच्छा आहे। जोपर्यंत चंदू हा घरी येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या आजीच्या अस्थी विसर्जित करणार नाही। तरी लवकरात लवकर चंदू घरी परत यावा हीच आमची शासनाजवळ, महाराष्ट्र सरकारजवळ, भारत सरकारला विनंती आहे।